अध्यक्ष महोदय, राज्यात जुगारबंदी कायदा अस्तित्वात असताना कायद्याला बगल देत अनेक कंपन्यांकडून ऑनलाईन खेळांचे ॲप सुरू केले आहे। या ॲपच्या माध्यमातून अनेक खेळ सुरू आहेत। त्या खेळाच्या माध्यमातून खुलेआम जुगार सुरू आहे। बँक खात्यातून ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण होत आहे। या खेळाच्या माध्यमातून अनेक तरुण व्यसनाधीन होताना आपण पाहत आहोत। सतत पैसे हरत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मागील एका तरुणाने आत्महत्या देखील केली। राज्यासह देशात अनेक प्रकरणे आहेत। सरकार जर महसूल प्राप्त करायच्या उद्देशाने असे खेळ जर सुरू ठेवत असेल तर भविष्यात तरुण पिढीसाठी हे धोकादायक ठरू शकते। तामिळनाडू सरकारने या ऑनलाईन खेळावरती ज्या पद्धतीने बंदी घातली अशी बंदी महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ऑनलाईन गेमवरती घालावी अशी मागणी मी या औचित्याच्या निमित्ताने करते। महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी, भारतात ऑनलाईन गेमिंगची क्रेज प्रचंड वाढते। त्यातच आता केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं मंगळवारी ऑनलाईन गेमिंग संदर्भातील एका विधेयकाला मंजुरी दिली आहे। या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर सर्व गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद होतील। ऑनलाईन गेमिंग विधेयकाचा उद्देश हा डिजिटल गेमिंग संदर्भातील नियमन करणं आणि पैशाशी संबंधित सर्व गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद करणं असा आहे।